त्या मडक्याचं निरीक्षण करत असताना त्याच्या मनामध्ये एक विचार आला आणि विचारणं झालं त्याला मडक्याला. आता त्याच्या मनामध्ये काय विचार आला माहितीये का? त्याने उन्हाळ्यात मडका बघितला होता. मडका उन्हाळ्यातही कसा असतो? गरम का थंड? उन्हाळा असला तरी थंड असतो ना. हिवाळ्यात कसा असतो? थंड. पावसाळ्यात कसा असतो? थंड. सकाळी बघितला तरी, दुपारी बघितला तरी, संध्याकाळी, रात्री, दिवसा बघितला तरी थंड. मग त्याच्या मनामध्ये विचार येईलच ना. त्याच्या मनामध्ये विचार येईलच ना त्या माणसाच्या, पाहणाऱ्या, निरीक्षण करणाऱ्याच्या, की अरे हिवाळ्यात थंड असतो ठीक आहे, पावसाळ्यात थंड असतो ठीक आहे, पण उन्हाळ्यात सुद्धा थंड. सकाळी संध्याकाळी थंड असतो ठीक आहे, पण भर उन्हामध्ये दुपारच्या वेळेला सुद्धा थंड. राहवतच नाही. म्हणून त्या माणसाने त्या मडक्याला विचारलं, दादा तू उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात थंड, पावसाळ्यात थंड, सकाळी दुपारी संध्याकाळी दिवसा रात्री थंड असतो, कारण काय? त्यावेळेला त्या मडक्याने दिलेलं उत्तर ऐका काय आहे. मडका म्हणतो, दादा ज्याचं भूतकाल माती आहे. मडका कशापासून निर्माण झालाय बरं? भूतकाल काय त्याचा? माती. आता सध्या कुठल्याही कशाही प्रकारचा आकार जरी असला तरी ते मडकं कसलं आहे? मातीचं. ज्याचा भूतकाल माती आहे, ज्याचा वर्तमान काळ माती आहे, आणि उद्या जर ते मडकं फुटलं तर काय होणार आहे? ज्याचा भविष्य काल माती आहे. काय म्हणतंय मडकं बघा. ज्याचा भूतकाल माती आहे, वर्तमान काल माती आणि भविष्य काल माती आहे, हे ज्याला कळलं ना तो कधीच गरम होत नाही. तो जेव्हा पाहावं तेव्हा थंडच असतो. आम्हालाही कळलं पाहिजे, आम्हालाही कळलं पाहिजे. देवाचा आधार जोपर्यंत आहे ना, अंतरात्मा जोपर्यंत सांभाळतोय तोपर्यंत या देहाला किंमत आहे दादा. एकदा अंतरात्मा निघून गेला ना की मग देहाला किंमत शून्य आहे. शून्य किंमत आहे. मग कदाचित जवळचेच म्हणतायत लवकर उचला, लवकर घ्या, फार वेळ झाला, बरं का. जवळचेच म्हणतायत. कितीही प्रेम असू द्या, कितीही ममत्व निर्माण होऊ द्या, किती माझं माझं म्हणून मिळवू द्या, कळवू द्या, कितीही माझं माझं म्हणून त्याच्या मनामध्ये विचार असू द्या, तिथे सगळं संपलं जात आहे, सगळं संपलं जात आहे. आणि कधीतरी एखाद्या त्या एकट्याच जळणाऱ्या चितेचं त्या माणसाचं एक निरीक्षण करणं, कधीतरी निरीक्षण करणं. त्या ठिकाणी ती व्यक्ती अर्थात तो देहच जळत असतो, ते शरीरच जळत असतं, की काय काय जळत असतंय बरं? काय काय जळत असतंय? आयुष्याचं केलेलं नियोजन त्या ठिकाणी संपुष्टात आलेलं असतंय. आयुष्यभर केलेली धावपळ जी आहे ना, आयुष्यभर घेतलेली मेहनत जी आहे ना, आयुष्यभर केलेलं जे जे काही त्याने नियोजन आहे ना, ते सगळं त्या ठिकाणी राखेच्या द्वारे त्या ठिकाणी आम्हाला दिसत असते. त्याची सगळ्याची राख होत असते, सगळ्याची राख होत असते. तो एकटाच जळत नसतो, त्या एकट्याच्या बरोबर देहच जळत नसतो, त्या देहाच्या बरोबर शरीरच जळत नसतो, त्या शरीराच्या बरोबर सगळं काही तिथे राखेमध्ये विलीन होत असते, सगळ्याची राख होत असते. असे कितीतरी आले आणि कितीतरी गेले, कितीतरी आले आणि कितीतरी गेले. तुम्ही अनेक सुज्ञ आहात, अनेक प्रकारे प्रवचन श्रवण करत आहात, अनेक प्रकारे कीर्तन श्रवण करत आहात, ग्रंथ वाचन करत असाल तुम्ही. मला सांगा, तुमच्या वाचनामध्ये कुठेतरी असं एखादं उदाहरण मला दाखवा की फक्त आणि फक्त संसारासाठीच ज्याने धावपळ केली तो शिल्लक राहिलाय काही कीर्तिरूपाने? नाव तरी शिल्लक राहिलं असं दाखवा एकतरी मला कोणी. फक्त स्वार्थ आणि स्वार्थ ज्याच्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे ना, आलं का लक्षात? फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार जो करतोय, फक्त संसार प्रपंचाचाच विचार जो करतोय ना, जसं प्राण्या पक्ष्यांना जन्माला घातलंय तसंच हाही मनुष्य असून सुद्धा वागण्याचा प्रयत्न करतोय. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन या 5 भाग 5 गरजा झाल्या त्याच्या, की या जगाचा निरोप घेतोय. बरं का, प्राण्या पक्षाप्रमाणे जगाचा निरोप घेतोय. ज्याप्रमाणे प्राणी पक्षी निरोप घेतात त्याप्रमाणे त्याचं नावही शिल्लक राहत नाही, नावही शिल्लक राहत नाही. आम्हाला संसार करायचंय, आम्हाला मुलं-बालांचा सांभाळ करायचंय, त्यांचं संगोपन करायचंय, त्यांच्यावर संस्कार करायचे, त्यांना मार्गदर्शन करायचंय आम्हाला. पण हे सगळं करता 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 हे सगळं करण्यासाठी जो देव आम्हाला सामर्थ्य देतोय ना, त्या देवाला आम्ही विसरता कामा नये, त्या देवाला आम्ही विसरता कामा नये. बरं का, नेमकं होतंय काय माहितीये का? आम्ही त्याला विसरतोय आणि बाकी सगळ्यांची आठवण ठेवतोय.
आम्ही त्याला विसरतोय, बाकी सगळ्यांची आठवण ठेवतोय. मागे माझं एक ठिकाणी प्रवचन झालं ना, जवळजवळ 96 वर्ष आयुष्य होतं त्या आईला. 96व्या वर्षी तिने या तुमचा आमचा निरोप घेतला, जगाचा निरोप घेतला. वय वर्ष किती? 96. आहे का इथे 96चं एखादं कोणी? नाही ना? तिथपर्यंत पोहोचू का आपण असं वाटतंय? मी गेल्याबरोबर तिची नातवंड, पतवंड, लग्नासारखी पतवंड, नातवांची लग्न झालेली पतवंड लग्नासारखी, मुली मुलं वृद्ध अशी. आता आईचं वय वर्ष 96 म्हटल्यानंतर मुलं 70-75 क्रॉस झालेली ना. काय असा मोठा गणगोत सगळा. आणि ज्या वेळेला मी गेलो ना सकाळी लवकरच, त्यावेळेला सगळा मंडप असा तो भरून दिसला मला. अरे बापरे, मी विचार करायला लागलो, एवढी माणसं प्रवचन सुरू करताना कधीच नसतात बरं का. उत्तरकऱ्यांचं प्रवचन जर असलं ना तर 1-2-4 माणसांच्यात आपलं चालू करावं लागतंय, मग नंतर हळूहळू येतात. आता हे पुण्यस्मरणाचं असल्यामुळे बऱ्यापैकी आहेत माणसं सुरुवातीपासूनच बरं का. मी आश्चर्य करायला लागलो, सुरुवातीपासूनच एवढी माणसं. आणि मग त्यांनी ती माहिती द्यायला सुरुवात केली. आमची आजी 96व्या वर्षी आपला निरोप घेतला, वृद्धापकाळाने आजीचं निधन झालं. तशी घटना दुःखद आहे, आजीने सोडून जाणं, पण 96व्या वर्षी वृद्धापकाळाने झालं म्हणून जरा बरं वाटलं. समजतंय ना? भाषा कळते ना तुम्हाला? हा. मग पुढे त्यांनी सांगायला सुरुवात केली, 7 मुलं आईला, 5 मुलगा आणि 2 मुली बरं का. त्यांची मुलं काहीतरी, नातवंडांची संख्या 25च्या वरती त्यांनी मला काहीतरी सांगितली बरं का. आणि पतवंडांची संख्या जवळजवळ 30-35 पर्यंत अशी काहीतरी मला सांगितली त्यांनी. ऐकताय ना? विशेष म्हणजे 96 वय वर्ष होऊन सुद्धा ती आई 7च्या 7 मुलांची गवस केली, सुनांची गवस केली, सगळ्याच्या सगळ्या नातवंडांची गवस केली तिने. म्हणजे सगळ्या, एक पण नातूला विसरली नाही, एक पण नातूला नाही विसरली. आणि ते अभिमानात सांगत होती ती मंडळी बरं का. सगळ्या मुलांची गवस केली, मुलींची गवस केली. आमच्या आईचं म्हणे नशीब पण असं का त्याच वेळेला आत्यासा आजीला पाहायला आले होते, आईला पाहायला आले होते. म्हणजे 7च्या 7 मुलं आईला पाहायला मिळाली बरं का. नातवंड बऱ्यापैकी त्या दिवशी घरी होते, कारण रविवार सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे बऱ्यापैकी नातवंड पण आईला पाहायला मिळाली, आजीला पाहायला मिळाली. ज्यांची गवस केली ना ती सगळी जवळजवळ आजीला पाहायला मिळाली. आणि सगळ्यांची गवस केल्यानंतर मग आजी आमची निघून गेली. एवढं ऐकेपर्यंत जरा बरं वाटलं, पण सगळ्यांची गवस केल्यानंतर आजी लगेच निघून गेली ना, मग मला वाईट वाटलं. आता तुम्ही म्हणाल काही खाऊन जायचं होतं का, काही घेऊन जायचं होतं का? अरे खाऊन खाऊन तर आपण जिथून खात आलोय तिथून तर ते सुरुवातच आहे ना आपली, नाही का? थांबलोय का आपण कधी? उपवास फक्त सांगायला असतो, उपवासाच्या दिवशी सुद्धा थांबतोय आपण? सांगायला फक्त उपवास असतो ना, थांबतो का आपण? आणि घेऊन जायचा तर काही प्रश्नच नाही. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. मग मला वाईट का वाटलं? हे सगळं ऐकून झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, दादा 7 मुलांची, सुनांची, 25-30 नातवांची आईने नावं घेतली, सगळ्यांना पाहायला मिळालं, सगळ्यांची शुद्ध, सगळ्यांची गवस केली, बरोबर आहे. देवाचं नामस्मरण किती वेळा केलं? तेव्हा त्यांनी सांगितलं, तेच तर आमची आजी विसरली. आपला श्लोक बघा काय आहे, 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6. यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे व्यंती कोणते सदा तद्भाव भाविता. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला जीव लावता, ज्याच्याविषयी अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय तेच तुम्हाला मरणोत्तर प्राप्त होतंय. म्हणून या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. भगवंत काय म्हणतात, तुम्ही सतत माझं नामस्मरण करा. का? 7 मुलांची गवस केली, 5 सुनांची गवस केली,
25-30 नातवंडांची गवस केली. अरे खरं तर यांना सगळ्यांना विसरायचं होतं. आतापर्यंत तुझीच होती ना ती. आतापर्यंत अनेक वेळा त्यांना हाका मारले असतील ना. खरं तर यांना सगळ्यांना विसरायचं होतं, पण ज्यांना विसरायचं होतं त्यांची शुद्ध केली, त्यांची आठवण केली, त्यांना सगळ्यांना हाका मारल्या. आणि ज्याच्या नावाने हाक मारायची होती, ज्याचं स्मरण करायचं होतं, ज्याचं नामस्मरण करायचं होतं, त्या देवालाच विसरली. त्याला कारण काय माहितीये का? सोपं उदाहरण आहे बघा, सोपं सांगतो. ज्याने वर्षभर अभ्यासच केला नाही, परीक्षेच्या वेळी पास होण्याची अपेक्षा आपण ठेवून चालेल? ऐकताय का? आम्ही उठता बसता खाता पिता सगळं काही कार्य करता, प्रवासात असताना, घरात असताना, नोकरीला असताना, धंदा व्यापार कुठेही जरी असलो तरी अखंड भगवंताचं नामस्मरण काय करायचंय माहितीये का? तो आमचा अभ्यास आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ऐका, तो आमचा अभ्यास आहे. परीक्षेच्या वेळेला पास व्हावं असं वाटत असेल तर, ज्याने आयुष्यभर कधी देवाचं नामस्मरणच केलं नाही, म्हणजे अभ्यासच केला नाही, परीक्षेच्या वेळेला म्हणजे शेवटच्या वेळेला त्याच्याकडून अपेक्षा करून चालेल का? नाही चालणार. आणि म्हणून मग शेवटच्या वेळेला जर देवाचं नामस्मरण आम्हाला करायचं आहे तर ती सुरुवात आम्ही आत्तापासून केली पाहिजे. आजपासून नव्हे, आत्तापासून केली पाहिजे. प्रत्येक कार्य करताना आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या ओंकार दादाच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी हे प्रवचन असल्यामुळे बऱ्यापैकी मुलं मला या ठिकाणी पाहायला मिळतात, तरुण पोरं. आणि जवळजवळ ओंकार दादाच्या वयाचीच पोरं या ठिकाणी जवळजवळ 12-15 मुलं मला या ठिकाणी पाहायला मिळतात. दादा, आपल्या आई वडिलांची अपेक्षा आपल्याकडून काही नसते. तुम्ही भरपूर कमवावं, करोडपती व्हावं असं कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही. वाटतंय? प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा प्रत्येक मुलाकडून फक्त एकच असते की ज्या वेळेला माझा मुलगा 4 चौघात असेल ना, त्यावेळेला छाती टोकून सांगता आलं पाहिजे तो मुलगा माझा आहे. ज्या वेळेला माझी मुलगी 4 चौघात असेल ना, त्यावेळेला स्वाभिमानाने सांगता आलं पाहिजे ती मुलगी माझी आहे. हीच अपेक्षा प्रत्येक आई वडिलांची असते. आणि कुठलेच आई वडील कुठल्याच मुलाला वाईट शिकवण देत नाहीत, वाईट वागायला सांगत नाहीत. कधीतरी एखादा मुलगा जर वाईट वागतोय असं कळलं ना बापाला, वडिलांना, आईला, तर ती प्रत्येक वेळेला परत परत त्याला उपदेश करत असते, त्याला परत परत सांगण्याचा प्रयत्न करत असते, समजवण्याचा प्रयत्न करत असते. आई वडील जर आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवत आहेत, आई वडील जर आमच्यावर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतायत, संस्कार करतायत, तर मग आम्ही नको त्या व्यसनाधीन का होतो बरं? कसे होतो आम्ही? नको तो नाद आम्हाला कसं काय लागतो बरं? नको त्या गोष्टी आम्हाला कशा स्पर्श करतात? वाईट गोष्टी घडायला, वाईट गोष्टी करायला काही प्रयत्न करावे लागत नाहीत ना? काही प्रयत्न करावे लागतात का? पण चांगलं जगायचं असेल, चांगलं वागायचं असेल तर त्यासाठी आम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतात. एखाद्या नदीला पूर आलेला आहे, त्या पुराच्या प्रवाहाबरोबर जर तुम्हाला जायचं आहे तर त्यासाठी काही कष्ट आहेत का तुम्हाला पुराच्या प्रवाहाबरोबर जायला? तशा वाईट गोष्टी ज्या आहेत ना, वाईट कर्म जे आहेत ना, वाईट विचार जे आहेत ना, ते सहज माणसाला स्पर्श करून जातात. आमचा मुलगा व्यसनाधीन व्हावं म्हणून आम्हाला देवाला प्रार्थना करावी लागत नाही. आमचा मुलगा व्यसनाधीन व्हावं म्हणून आम्हाला सत्यनारायण घालायची गरज लागत नाही, आम्हाला देवाला नवस करायची गरज लागत नाही. पण व्यसनाधीन झालेला मुलगा निर्व्यसनी व्हावा म्हणून आम्हाला देवाला प्रार्थना करावी लागते. म्हणून आम्हाला देवाला नवस करावा लागतो. देवा, अरे त्याच्या बुद्धीमध्ये बदल करून दे रे देवा, त्याच्या विचारामध्ये बदल करून दे, बदल झाला पाहिजे. आई वडील आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतात दादा, वाढवत असतात, घडवत असतात. आपल्या संगोपनामध्ये आई वडील कधीच कमी पडत नाही, स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवत असतात. आईला काही मिळालं नाही मिळालं आई संतुष्ट असते. स्वतःचा विचार कधीच करत नाही, स्वतःच्या मौजेचा, स्वतःच्या गरजेचा विचार आणि स्वतःच्या हौशीचा विचार आई कधीच करत नाही. जेव्हा जेव्हा तिच्याजवळ 4 पैसे येतात ना, तेव्हा तेव्हा फक्त ती मुलांचाच विचार करत असते, आपल्या पोरीचा, आपल्या मुलाचा विचार करत असते. अरे सणासुदी सुद्धा आमचा बाप राबत असतो, कुठेतरी 4 पैसे मिळावेत आणि आमच्या घरच्यांनी चांगल्या प्रकारे तो सण उत्सव साजरा करावा, नवीन नवीन कपडे घालावेत, गोड गोड पदार्थ खावेत, पंचपक्वान्न खावं म्हणून तो बाप बिचारा राबत असतो. काय अपेक्षा असते त्याची? सणासुदी घाम गळत असतो, कुठेतरी कबाड कष्ट करत असतो. काय अपेक्षा असते त्याची? ज्या मुलाने आपले आई वडिलांची मेहनतीचं स्मरण ठेवलं ना, आठवण ठेवली ना, त्या मुलाचा
वाकडा पाऊल कधीच पडणार नाही. सांडलेलं भरता येत नाही दादा. ओंकार दादा गेले आपल्याला सोडून. आता किती आक्रोश केला त्या माई माऊलीने, आईने, बिचारीने, तर ओंकार दादा येईल मला सांगा ना. देवाच्या पुढे किती डोकं फोडलं, किती देवाचं नामस्मरण केलं आणि किती काय काय केलं, किती हाका मारल्या त्या दादाच्या नावाने, तर दादा येणार आहे सांगा मला. आयुष्यात आलेली वेळ एकदा निघून गेली की परत तीच वेळ येत नाही. ज्या वाहत्या पाण्याच्या ज्या नदीमध्ये आम्ही आंघोळ करतोय ना, आता केलेली आंघोळ ज्या पाण्यामध्ये, तेच पाणी परत आम्हाला आंघोळीला मिळत नाही, ते वाहून गेलेलं असतंय. एकदा आमच्या हातून पोरं निघून गेली ना की मग आम्ही किती जरी देवाला प्रार्थना केली, किती जरी विनवणी केली, किती जरी विनंती केली आणि किती जरी डोकाफोड केली, तरी ती मुलं आम्हाला मिळत नाहीत, तरी ती वेळ आम्हाला प्राप्त होत नाही. ज्या वडिलांनी कितीतरी मेहनत केली, शून्यातून विश्व निर्माण केलं, कोणासाठी? ओंकार दादासाठीच ना. किती किती आता हाका मारले त्याच्या नावाने त्या बाबांनी. येणार आहे का दादा? दिसणार आहे? कुठल्या बहिणीला असं वाटतंय की माझ्या एकुलत्या एक भावाने निघून जावं म्हणून? कुठल्या बहिणीला असं वाटतंय? किती हाका मारल्या तरी दादा येईल करी, दिसेल करी, त्याचा आवाज तरी आम्हाला ऐकायला मिळेल? नाही मिळणार ना. म्हणून कमीत कमी या ठिकाणी असलेल्या ह्या मुलांना, तरुणांना हात जोडून विनंती करतो दादा, प्रत्येक पाऊल टाकताना आपल्या आई वडिलांना विसरू नका. आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना आहे की नाही, आपल्या आईचं स्मरण ठेवा, आपल्या वडिलांचं स्मरण ठेवा. त्यांनी केलेली कर्म, त्यांनी केलेली मेहनत, घेतलेली मेहनत, त्यांनी केलेले काबाड कष्ट आठवा. आठवा ना. कधीच तुमचा वाकडा पाऊल पडणार नाही दादा. कधीच तुमच्याकडून चुकीची कर्म घडणार नाही, कधीच नाही. कधीतरी आईशी प्रेमाने बोला, कधीतरी वडिलांशी प्रेमाने बोला दादा. 2-2 तास तुम्ही मोबाईल मध्ये काय काय पाहत बसताना 2-2, 3-3 तास आमचे कसे निघून जातात पत्ता लागत नाही. कधीतरी आईशी गोडधोड बोला ना दादा. चांगल्या प्रकारे आईशी संवाद साधा, आईशी बोला, वडिलांशी बोला. 2 गोष्टी चांगल्या वडील सही सुद्धा सांगतील तुम्हाला, शिकवतील तुम्हाला. संवाद संपलाय आज. आज संवाद संपलाय. आहे का संवाद? मुलांचा आई वडिलांचा संवाद आहे? मुलांच्या तंद्रीमध्ये, आई वडिलांच्या तंद्रीमध्ये संवाद संपलेला आहे आज. आम्ही एकत्र येण्याची वेळ असते, रात्रीची जेवणाची वेळ, सगळे एकत्र असतात. कमीत कमी तेवढा वेळ तरी पोरांसाठी द्या. तेवढा वेळ तरी द्या. विचारा, कधीतरी त्या मुलीच्या पाठीवर हात ठेवून, खांद्यावर हात ठेवून आईला मैत्रीण म्हणून तिला विचारता आलं पाहिजे. मैत्रीण व्हा ना एक दिवशी तिची. कधीतरी त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून बापाला त्याचा मित्र म्हणून त्याच्याशी बोलता आलं पाहिजे. आम्ही सगळ्या गोष्टी आमच्या मुलांसाठी खूप काही करतोय रे, खूप काही करतोय. त्या बापाची मेहनत, आईची मेहनत जर पाहायला गेलं ना, तर तेवढं कोणीही करू शकत नाही, कोणीही करू शकत नाही. सगळ्यांच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकतो दादा, पण आई वडिलांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. म्हणून तर माऊली म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोन की जे. आमच्या ह्या शरीराचे जोडवे जरी करून दिले ना आमच्या आई वडिलांना, जोडवे, तरी त्यांच्या ऋणातून आम्ही कधी मुक्त होणार नाही, कधीच नाही. जोडवे करून दिले तरी. त्यांच्या आशा अपेक्षा फक्त स्मरणात ठेवा दादा. तळ हाताच्या फोडाप्रमाणे ती आई आम्हाला सांभाळते, वाढवते, घडवते. 9 महिने 9 दिवस गर्भात जागा देते, गर्भात. अरे एखाद्या ठिकाणी जर आम्हाला राहायचं असेल तर दादा पहिले डिपॉझिट द्यावी लागते, भाडं ठरवावं लागतंय. त्या ठिकाणी अग्रीमेंट असतो, अमुकच वर्ष, अमुकच महिने त्या ठिकाणी राहता येत आहे. बरं का? काय घेतलंय रे आईने? गर्भात राहायला जागा दिली आपल्याला 9 महिने 9 दिवस. एखाद्या वेळी जेव्हा आमचा शरीर स्वतः ज्या वेळेला श्वास घेण्यासाठी तेवढं बळ नसते, शक्ती नसते, त्यावेळेला त्याला ते ऑक्सिजन लावलं जातंय. मिनिटावर पैसे मोजावे लागतात, मिनिटावर. आईने आमची 9ही द्वार बुजलेली असताना तिने श्वास घ्यावा आणि त्यातला अर्धा श्वास नाले वाटून आम्हाला द्यावा, आम्हाला द्यावा आईने. जे अन्नरस आई खाते ना, ते अन्नरस नाले वाटून आम्हाला दिलं जाते गर्भामध्ये असताना, बाळ वाढत असताना. आणि मरणदायी यातना भोगत असते ती बिचारी, मरणदायी यातना. बाळांत म्हणतात. बाळाला जन्माला घालता घालता कदाचित आईचा अंतही होऊ शकतो.
मरणदायी यातना. कधीतरी एक विचार करा, कधीतरी त्या ठिकाणी एक स्मरण करा की अरे बघा, ज्या वेळेला एखादी माय माऊली बिचारी त्या मरणदायी यातना भोगत असते ना, आक्रोश करत असते ना, किंचाळत असते ना, वेदना होत असतात, त्रास होत असतो, डॉक्टरांची धावपळ सुरू होते. डॉक्टर त्यांच्या त्या नातेवाईकांना सांगत असतात, त्या नवऱ्याला सांगत असतात की त्या तुमच्या मिसेसचं, तुमच्या पत्नीचं रक्त कमी झालंय, शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालंय, काहीही होऊ शकतंय, काहीही होऊ शकतंय, काहीही होऊ शकतंय. हे ज्या वेळेला तो ऐकतोय ना, त्यावेळेला हात जोडून त्या डॉक्टरांना विनंती करतोय, डॉक्टर साहेब काही झाले तरी चालेल, ते बाळही मला नाही मिळालं तर चालेल, पण माझी बाई मला पाहिजे. फळं येतील ना नंतर, झाड वाचलं तर, बाई मला माझी पाहिजे. सासू सासऱ्यांना विचारलं जातंय कोण पाहिजे तुम्हाला, नातू की सून? त्यावेळेला त्यांचं सुद्धा उत्तर येते, आम्हाला सून पाहिजे, नातू मिळेल ना नंतर. तेवढ्यात त्या मुलीचे आई वडील येतात, त्यांना विचारलं जातंय तुमची मुलगी का नातू पाहिजे तुम्हाला? त्यावेळेला त्यांचंही उत्तर तेच येते, आम्हाला आमची मुलगी पाहिजे, नातू मिळेल नंतर. पण जी माय माऊली बिचारी मरणदायी यातना भोगते ना, ज्याला जन्माला घालताना ती माय माऊली शुद्धीत असेपर्यंत त्या डॉक्टरांना ओरडून सांगत असते, डॉक्टर साहेब माझं काहीही झालं तरी चालेल, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. माझं काहीही झालं तरी चालेल डॉक्टर साहेब, पण माझं बाळ वाचलं पाहिजे, ओरडून सांगत असते ती बिचारी. जिने मरणदायी यातना बघून आम्हाला या जगामध्ये आणलं, वाढवलं, घडवलं आणि तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. बरं का, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. या ठिकाणी असलेल्या मुलांना हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो, दादा तेवढं तरी स्मरणात ठेवा. आईशी बोलत राहा, आईशी अधूनमधून बोलत राहा. बरं का, वडिलांशी अधूनमधून बोलत राहा. थोडा वेळ जरा मोबाईल, थोडा वेळ जरा आपलं काय असेल ते बाजूला ठेवा दादा. त्यांना दुसरी काही अपेक्षा नसते ना, दुसरी काही अपेक्षा नसते. आणि जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंतच आपण एकमेकाशी बोलू शकतो. एकदा निघून गेल्यानंतर आपल्या हातात काहीच राहत नाही ना दादा, काहीच राहत नाही, काहीच राहत नाही. जे देवाने दिलेलं जे आयुष्य आहे ना, ते जगायचं, ते कसं तरी पुढे पुढे मार्गक्रमण करायचा म्हणून ते आई वडील करत असतात. आज बघा त्या आई वडिलांकडे, ओंकार दादांच्या आई वडिलांकडे बघा, त्यांचं जगणं, त्यांचं राहणं, त्यांचं या समाजामध्ये, घरामध्ये राहणं, जगणं, वागणं कशा पद्धतीने तुम्हाला अनुभवायला मिळतंय ते बघा. संपतंय सगळं आयुष्यात, सगळं संपतंय. ज्याच्यासाठी हे सगळं काही केलं, ज्याच्यासाठी जी धावपळ केली, ज्याच्यासाठी हे सगळं विश्व निर्माण केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं, आणि तेवढी धमक बापात आईमध्ये असते रे मुलांसाठी करायची. फक्त आम्ही तो विचार केला पाहिजे. तुम्ही कुठल्याही वासनेच्या अधीन असू द्या, कुठल्याही व्यसनाच्या अधीन असू द्या, तुम्ही कुठल्याही प्रकारचा नाद तुम्हाला असू द्या दादा, ज्या वेळेला तुम्हाला समजतंय त्याच वेळेला जर तुम्ही त्याच्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून मुक्त होण्याचा मार्ग या कलियुगामध्ये एकच आहे, तुम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा. स्वार्थासाठी आणि स्वतःसाठी जगणारी माणसं अनेक निघून गेली, पण नावही शिल्लक राहिलं नाही. जे देवासाठी आणि धर्मासाठी ज्यांनी कार्य केलं ना, ज्यांनी देशासाठी कार्य केलं ना, खऱ्या अर्थानं शरीराने जरी ते गेले असतील तरी कीर्ती रूपाने मात्र आज प्रत्येकाच्या मनात आहेत, हृदयात आहेत. कर्माच्या रूपाने, विचारांच्या रूपाने आजही जगद्गुरु तुकोबा गाथेच्या रूपाने आपल्या घरात आहेत. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या घरात आहेत. किती सामर्थ्य आहे नामस्मरणामध्ये. आम्ही अखंड नामस्मरण का करावं? किती सामर्थ्य आहे. वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. बरं का, दगड तारण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. दगड तारण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे. हरिनाम नेमस्त पाषाण तारी, बहुतारिले मानव देहधारी. बरं का, आपण आजामेळाची गोष्ट नेहमी ऐकत असतो. ते कधीही देवाचं नामस्मरण करत नव्हता, देवपूजा कधीही करत नव्हता. बरं का, पण एकदा योगायोग असा आला की साधू पुरुष त्याच्या घरी आले. एक गोष्ट आहे, तेवढा वेळ आपल्याला नाही, आपण पुढे जाऊयात.
आणि जाता जाता फक्त त्याला काय सांगितलं माहितीये का? मायमौली अर्थात तुझी पत्नी गरोदर आहे, उद्या जर तिला समजा मुलगा झाला तर त्याचं नाव नारायण ठेव. काय सांगितलं? त्याचं नाव नारायण ठेव. तेवढं फक्त त्याने संतांचं ऐकलं बरं का, आणि ठेवलं नारायण नाव. आयुष्यभर कधी देवाचं नामस्मरण केलं नाही, नाही का? काय काय कर्म केली, कसे कसे पद्धतीने, मग त्याचा फेरफटका त्याला शेवटच्या वेळेला बसला. अधिक वेदना व्हायला लागल्या, खूप त्रास व्हायला लागला. शेवटच्या वेळेला त्याला यातना व्हायला लागल्या, खूप त्रास व्हायला लागला, खूप वेदना व्हायला लागल्या. आणि असह्य वेदना होतात म्हणून त्याने मुलाला हाक मारली, ए नारायण, अरे धाव ना. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नामे. भगवंताला धावावं लागलं, त्या नारायणाला धावावं लागलं. म्हणून आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते नामस्मरण जर आमच्याकडून घडलं, ते नामस्मरण जर आमच्याकडून झालं, तर निश्चित येणारा काळ, येणारी वेळ आम्हाला सहाय्य करेल, यात संशय नाही. बरं का? साधं उदाहरण बघा, प्रत्येकाला